तर नमस्कार मित्रांनो, हे बघा कसा पाऊस चालू आहे, एकदम वातावरण हे बघा कसं झालं आहे, बोरबोर चालू आहे. आणि आज आम्ही लग्नाला गेलो होतो, मम्मीच्या ओळखीचं लग्न होतं. ते मॅडम आणि त्यांच्या ओळखीचं होतं, आत्ता कोणाचं होतं काय नाही. तर हे बघा असं वातावरण झालं आहे. तर हे आत्ता त्यांना पाणी ते खाऊ घातलं आहे, चारा गवत आणायला गेले ते दादा. तर हे बघा, आणि आम्ही इथं झाडं लावलेत दादानी मी. हे बघा हे नवीन झाड लावलं आणि त्या पट्टीला काही झाड लावले नाही, तिथलं नाही लावलं वाटतं, त्याची इथं लावलं आहे. तिथं खडक लागला होता म्हणून हे इथं लावलं आणि त्या पट्टीला लावलेत झाडं. तर तो ब्लॉग पण चॅनलवर टाकलेला आहे, मी पाहिलं नसेल तर तो पण बघा, मस्त आहे. हे बघा वातावरण आता परत क्लिअर झालं. तर आत्ता पाऊस चालू होता बरोबर आणि लगे क्लिअर झालं. तर मित्रांनो, सकाळी कॉलेजवरून येता आहे ना, सकाळी 8 ते 11चं कॉलेज राहतं. तर तिथं त्या मंगल कार्यालयाकडलं मोठा साप पडेल सकाळपासून. तर येता तो मला असा एकदम कमी याच्यात दिसला टायमिंगमध्ये, म्हणून मी काय ओळखलं नाही सापाचे का दोरी बीर काहीतरी रोडवर असं पडेल राहतं. तर येता डबल मी कॉलेजवर तिकडे गेलो आणि डबल इकडं आलो ना, हे लग्न होतं तर पाहिलं ते खरं सापच होता. तर बघा तिकडं किती क्लिअर वातावरण आहे आणि ते सगळा पाऊस इकडं मागं गेलाय. आणि हे बघा किती मस्त फुलं आलेत. हे बघा इथले फुलं जळालेत, आता नवीन फुलं येऊ राहिलेत त्याला. हे बघा हे गुलाबाचे. तर याला काटे नाही वाटतं, काटे कमी याला नाही, हाई वाटतं इथं खाली. तर हे बघा नवीन फुलं येऊ राहिलेत. पण हे अंजिराचं झाड बघा किती छोटं आहे आणि त्याला अंजीर आलेत. आधी तर एवढंच होतं, असं एवढं. हे बघा इथं मम्मी ते बसलेत, दादा मम्मी ते. हे बघा इथं कसे फुलं आलेत घ्यायला. आणि हे बघा इथं बनी बसलाय. तर बघा कसा लगेच ॲक्टिव्ह होतो, लगेच येऊन त्याला दर्शक हाका मारलेले. आणि हे बघा मांजर, ते बघा ह्या दोघायचं काही जमत नाही, उलशक सुद्धा. ती जवळ आली तर एकामेकाचं काही करीत नाही आणि लांब गेल्यावर मांजर या बनीला हे करते आणि बनी त्याला भुकते. तर बघा तिकडं झालंय क्लिअर वातावरण. आणि मॅडम गेली वाटतं ती बाजारला, आज बुधवार आहे म्हणून बाजारला गेली, पायलीला आणायला गेली वाटतं. तर हे बघा बस किती मस्त चालली. तर हे बघा मॅडमचाच फोन येऊ राहिला मला, पण जर फोन उचलला तर व्हिडिओ कट होईल. तर काही नाही, ते ॲडिटिंगमधून करता येईल बरोबर. एक काका लय मस्त एकदम डिटेलमध्ये रांगोळी काढी देत आणि यांची लय मस्त चर्चा चालू आहे. तर हे एकदम रिअल फोटो पाठीला नाही यांच्याकडे, हे बरोबर तशीच रांगोळी सेम टू सेम काढून दिली. आणि दादाच्या नाकाचा लग्नाचा वाढदिवसाचे आहेत याच्यात यांनाच बोलायचं रांगोळी काढायला. आणि ती मॅडम फोन करूनच ती हसत होती, काही बोलत तर नव्हती. ती मॅडम काय म्हणत होती का? आणि म्हणून हसत होती कधी. तर बघा मित्रांनो, हे एका रांगोळीचे 10,000 घेते बाहेर गावाकडं. तर बघा हे इथं मोटर चालू आहे आणि हे बघा इथं एकदम सावलीचं वातावरण आहे, कुठंच ऊन नाही काही नाही, आणि तरी पण सोलरची मोटर एकदम चालू आहे फुलमध्ये ते पण. आणि हे बघा दादा कुठंतरी चाललेत फिरायला, बाव्याला आणि त्यांना आणायला. बाव्याला पैलवान बाव्याला आणायला चालले. तर हे बघा मित्रांनो, आता रात्र झाली. आता अक्का म्हणे थांबा जेवण करून जा. आता 8-8:30 वाजले असेल, म्हणजे 8 वाजले असेल. तर दूधवाला आता गेला असेल निघून आमचा. आणि हे बघा ह्यो बनी खेळू राहिला आहे आणि मॅडम आणि ते बाजारवरून गेले
आणि हे बघा कसं वातावरण झालं इकडं, सूर्य मावळताना कसं दिसू राहिलं. हे बघा गुलाबी दिसतंय, हे बघा इकडं गुलाबी दिसतंय आणि इकडं पूर्ण ऑरेंज कलर दिसतोय. बघा किती मस्त दिसू राहिलंय. हे बघा ट्रकीला लय मस्त लाइटिंग केली, इथं जवळ आल्यावरच दिसेल. तर बघा पूर्ण अंधार केल्यावर कसं दिसतं. आणि हे बघा एक ट्रक. तर आता अंधाराचं ते बाब्यान ते खेळत वाटतं तिथं. तर गेले वाटतं आताशी घरात, नाही ते खेळत होते ते आत्ता. तर बघा कसं गुलाबी गुलाबी दिसतंय. असं अचानक त्याच्यावर कॅमेरा केल्यावर मग दिसतं वाटतं. तर मित्रांनो जेवण करून जातो आम्ही पण घरी. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.